हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण बनवणार आहेत मिरची वडा. तर मिरची वडा बनवण्यासाठी जाडसर मिरच्या बाजारात मिळतात, त्या आपण घेऊन यायच्या. त्या चवीला फिक्या असतात. आणि 2 शिजवलेले बटाटे, हळद, चटणी, मसाला, जिरा आणि मोहरी आणि बेसन पीठ एवढे साहित्यात आपण आज मिरची वडा बनवणार आहेत. तुम्ही म्हटले असतील की आपण आतापर्यंत कोणकोणत्या आता आपण मसाला तयार करूया. अगोदर कढईत मोहरी टाकूया. 1 पळी तेल टाकली आणि कढईत मोहरी टाकली. मोहरी चांगली फ्राय होऊ देऊया. मोहरी तडकायला लागली की याच्यात आपण आता जिरं घालूया. सेम वडापावची जशी आपण बटाट्याची भाजी करतो तशीच करायची. चटणी, मसाला, हळद टाकलं की शिजवलेले बटाटे जे स्मॅश केले होते ते आपण टाकून घेऊया. आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर मीठ घालूया आणि थोडी कोथिंबीर घालूया आणि चांगलं मिक्स करून परतून घेऊया. आपले आता मसाला हा पूर्ण कंप्लीट झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून देऊ आणि थोडं सारण हे थंड होऊ देऊ. तोपर्यंत आपण मिरची ही कट करून घेऊया. ही मिरची जाड असते दिसायला आणि चवीलाही अगदी फिकी असते. त्याच्यामुळे आपण जे मसाल्यांमध्ये चटणी, मसाला ही आपण टाकून घेतले चव लागण्यासाठी. आता आपण ह्या मिरचीतल्या बिया त्या काढून घेऊया. पूर्ण बिया काढून घ्यायच्या आहे मिरचीतल्या. पूर्ण मिरची ही स्वच्छ करून घेऊया. याच्यात थोड्याशाच बिया असतात, जास्त बिया नसतात, पण आपण काढून घेऊया. आता मिरचीच्या बिया सगळ्या काढून झाल्या की थोडं थोडं मीठ लावून घेऊया. प्रत्येक मिरचीत आपण थोडं थोडं मीठ लावून घेऊया. मिरचीला चवही येईल आणि टेस्टी लागेल म्हणून. आता आपण सर्व मिरच्यांना मीठ लावून घेतलेलं आहे. आता आपण याच्यात मसाला जो तयार केलेला होता तो भरून घेऊ. जे आपण बटाट्याची भाजी वडापावसाठी किंवा दाबेलीसाठी करतो तशी भाजी करून घ्यायची आणि ती आता आपण प्रत्येक मिरचीमध्ये भरून घेऊया. जास्त भरायची आहे, प्रत्येक मिरचीत जास्त जास्त भरून घ्यायचं. अशा प्रकारे आपण मिरची पूर्ण भरून घेऊया. ह्या मसाल्यांमुळे मिरचीला अगदी टेस्ट येऊन जाते आणि सेम वडापावसारखी टेस्ट लागते. आता आपण सर्व मिरच्या ह्या भरून घेतल्या आहे, मसाला भरून घेतला आहे त्यात. आता आपण याला तळण्यासाठी बॅटर तयार करून घेऊया. एका बाउलमध्ये आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलं. त्यात आता आपण थोडा ओवा टाकू क्रश करून. ओवा टाकल्याने टेस्ट मस्त येते. त्यानंतर आपण थोडं मीठ घालूया. मीठ आतमध्ये सारणमध्ये असल्यामुळे थोडंच घालायचं, जास्त खारी व्हायला नको म्हणून. यात आता आपण थोडा खाण्याचा सोडा घालूया 1 पिंच आणि हळद थोडीशी घालूया आणि थोडं पूर्ण मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून पकोड्यांचं पीठ कसं तयार करतो आपण सेम तसंच पीठ थोडं घट्टसर, जास्त पातळ नाही, तसं तयार करून घेऊया. पाणी हे थोडं थोडंच घालायचं. एकदम पाणी घातल्यास ते पीठ हे तर पूर्ण पातळ होऊन जाईल. तुम्ही बघतायत पीठ किती छान झालं आहे. सेम पकोड्यांचं पीठ असतं ना तसंच करायचं. आता यात आपण 1-1 मिरची टाकून घेऊ आणि मिरचीला दोघं साईडने बेसन पिठाचं घोल मिक्स करून घेऊया. मिरची हे पूर्ण साईडनं मिक्स करून घेऊया. आता आपण तेल तव्यात तापायला ठेवलं आहे. लोखंडी भांड्यात तळताना मस्त तेलाचं खरपूसपणा येत असतो. आता 1-1 मिरची आपण सोडून घेऊया.
मिरची ही मिडियम गॅसवर तळत राहायचं. जास्त फास्ट केल्याने मिरची ही जळून जाईल, पण आतमध्ये मिरची ही कच्चीच राहून जाईल. त्यामुळे मी गॅस मिडियम करून घेतला. आता दोघं साईडने चांगले कमी गॅसवर तळू देऊया, जेणेकरून जी मिरची असते ती पण चांगली फ्राय होईल, कारण त्या मिरचीची कात ही जाडसर असते. आपण जर फास्ट गॅस केला तर ती म्हणजे तळली तर जाईल वरचं, पण आतमध्ये ही कच्चीच राहून जाईल आणि खायला एवढी टेस्ट लागणार नाही. म्हणून आपण थोडं मिडियम गॅस करून दोघं साईडने चांगली खरपूस होईस्तोवर तळून घेऊया. बघा आता कशी झाली मिरची लाल एकदम, आणि आतमध्ये मिरचीही तळली गेली आणि वडा हा आपला एकदम क्रिस्पी होईल. चला मग मंडळी, आवडली का तुम्हाला आजची रेसिपी, मिरची वडा रेसिपी? आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा अँड शेअर करा. धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रिद्धीज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.